टीमचा फक्त कॅप्टन बदललाय, दरारा नाही. गुजरातला फक्त हरवलं नाही तर बेकार रड करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता. बाकीच्या टीमांनो करा जोरात तयारी, नाहीतर यावेळेस पण CSK ट्रॉफी घेऊन जाईल घरी आणि तुम्ही असंच जाचाल जर वेळेसारखं माघारी. शिवम दुबेनं बॉलरची लावली वाट, एकाला पण सुट्टी नॉट. यांना वाटलं सचिन रवींद्र पासून वाचलो, आता आपण सुटलो. पण त्यांना कुठं माहित होतं ज्या दिवशी दुबे चालतो मग तो बेकार फोडतो. तर CSKनं दिली गुजरातला करार यार. तर मग आज बोलूया कालच्या मॅच बद्दल. तर चला मग सुरू करूया. तर देऊन सगळ्यांना हुल, मी राणे गुल. तुम्ही बघायला सुरुवात केली आहे CSK वर्सेस गुजरात IPL स्पेशल. धोनीनं अजून बॅट हातात घेतली नाही तरी पण CSKनं 2 मॅचेस जिंकल्या, ते आपण एकदम आरामात. तर काल जरी ग्राउंड चेन्नईचं असलं तरी टॉस गुजरातनं जिंकला आणि ह्या मॅचमध्ये फक्त त्यांनी टॉसच जिंकला. हे त्यांना पूर्ण मॅच झाल्यानंतर कळलंच असेल, कारण ह्या मॅचमध्ये त्यांच्यासाठी काहीच चांगलं झालं नाही. पहिल्यांदा तर रचित रवींद्रनं गोळीगत बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवला, बेकार बॅटिंग केली आणि 20 बॉलमध्ये 46 रन बनवत दारेबाजीने केली. आता याला राशिद खाननं आउट केलं तेव्हा कुठं गुजरातनं जरा शॉट घेतलेला, तेवढ्यात शिवम दुबेची एंट्री झाली आणि शिवम दुबेनं तर भर थंडीत गुजरातवाल्यानं घाम फोडला आणि 23 बॉलमध्ये 51 रन्स मारले आणि CSKचा स्कोर 206 वर पोहोचवला. आता एवढा स्कोर बघून गुजरात ही मॅच अगोदर 80% हरलेला आहे, पण आपण गिलकडून थोडी अपेक्षा लावून होतो. पण कुठलं काय, इथं दीपक संध्याकाळचा उजळला आणि आधी गिलला तर नंतर 6ला पवेलियनचा रस्ता दाखवला. आणि मग बाकीचे तरी काय करणार होते ते पण हळूहळू तू चल मी आया करत ते पण दफा झाले. आणि तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमाननं 2-2 विकेट आपल्या खात्यात जमा केल्या आणि ही मॅच CSKने 63 रन्सने जिंकली. तर बाकीच्यांनी ठरवा आता यावर्षी यांच्याबरोबर कोण फायनल खेळणार, कारण CSK तर फायनलमध्ये फिक्सच आहे दरवर्षीसारखी. तर आजची मॅच मुंबई वर्सेस हैदराबाद आहे. तुम्हाला काय वाटतंय त्यांच्यात कोण जिंकेल कमेंट करून सांगा. आणि आज पुरतं एवढंच, भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय शिवराय, जय शंभूराज. वाजवा गाणं तेवढं आपलं.